आज आपण होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन हा पॉइंट बघणार आहोत. तर बघा, फर्स्ट वी सी व्हॉट इज द मीनिंग ऑफ होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन. द मीनिंग ऑफ homogeneous differential equation is the degree of a term in the sum of degrees in all variables in the equation, and if all terms have the same degree, the equation is called as homogeneous differential equation. दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये जे व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलच्या पॉवरची सम म्हणजे डिग्री जी आहे ती डिग्री जर सेम असेल तर ते इक्वेशन त्या इक्वेशनला म्हणायचं होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन. बघा, मी एक एक्झाम्पल लिहिते. फॉर एक्झाम्पल ही इक्वेशन कशा टाईपमध्ये असेल ते. सो फर्स्ट एक्झाम्पल, एक्स प्लस वाय इंटू dy बाय dx इक्वल टू 0. बघा, आपण कोणाची डिग्री बघणार आहोत तर अशा ज्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल आहेत, व्हेरिएबल आपण कोणाला म्हणतो एक्स आणि वाय, किंवा एक्स वाय सोडून जर वेगळे कोणते असतील, टी असेल, यू असेल, ठीक आहे. पण डिफरन्शियल टर्म बघायची नाही. डिफरन्शियल टर्म असेल नसेल तो फरक आपल्याला ह्या एक्झाममध्ये पडणार. डिफरन्शियल टर्म असणारच याच्यामध्ये, कारण आपण होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन म्हणतोय, त्यामुळे त्यामध्ये डेरिव्हेटिव्हची टर्म असणारच आहे, ठीक आहे. पण त्याचबरोबर डेरिव्हेटिव्ह टर्म याची डिग्री बघायची नाही आपल्याला. आपल्याला काय बघायचं आहे तर त्यामध्ये जे व्हेरिएबल अवेलेबल आहे त्या व्हेरिएबलची जी डिग्री आहे, पॉवर जी आहे ती पॉवर काय आहे. म्हणजेच जर दोन टर्म असतील एका एक्झाम्पलमध्ये तर म्हणजे ऍडिशनने दोन टर्म सेपरेट होतात की सबट्रॅक्शनने दोन टर्म सेपरेट करता येतात. ह्या दोन टर्म मध्ये ही पहिली टर्म, या पहिल्या टर्म मध्ये व्हेरिएबल कोणता आहे तर एक्स आहे. या एक्सची पॉवर किती आहे 1. सेकंड टर्म आहे वाय डीवाय बाय डीएक्स. या सेकंड टर्म मध्ये व्हेरिएबल आहे वाय. वायची पॉवर किती आहे 1. म्हणजे या इक्वेशनची डिग्री आली 1 आणि ही डिग्री सगळ्या टर्मची डिग्री ही सेम आहे, म्हणून याला म्हणायचं होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन, ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल सेकंड बघा, एक्स क्यूब वाय प्लस एक्स वाय क्यूब प्लस एक्स स्क्वेअर वाय इंटू डीवाय बाय डीएक्स इक्वल टू 0. आता या इक्वेशन मध्ये बघा, फर्स्ट टर्म एक्स क्यूब इंटू वाय आहे, सेकंड टर्म एक्स इंटू वाय क्यूब आहे, थर्ड टर्म एक्स स्क्वेअर इंटू वाय इंटू डीवाय बाय डीएक्स आहे, ठीक आहे. आपल्याला डिफरन्शियल टर्म बघायचं आहे का नाहीये, पण त्या इक्वेशन मध्ये जे जे व्हेरिएबल आहेत ज्या ज्या टर्म मध्ये त्या प्रत्येक व्हेरिएबलची डिग्री ही सेम आली पाहिजे. म्हणजेच आता इथं बघा एक्स आणि वाय एकत्र आहेत, मल्टिप्लिकेशन इथे एकत्र आहे, ते ह्या ठिकाणी पण एकत्र आहेत. त्यामधील प्रत्येक एक्स आणि वाय त्यामधल्या प्रत्येक टर्म मध्ये, आता बघा ही फर्स्ट टर्म आहे, या फर्स्ट टर्म मध्ये एक्सची पॉवर 3 आहे, वायची पॉवर 1 आहे. त्या दोघांची ऍडिशन करायची, मग ती होणारी पॉवर या एका टर्मची. बघा, एक्सची पॉवर क्यूब आहे, वायची पॉवर 1, दोघांची मिळून ह्याची डिग्री किती झाली 4 झाली, ठीक आहे. सेकंड टर्म आहे एक्स इंटू वाय क्यूब आहे, ठीक आहे. एक्सची पॉवर या ठिकाणी 1 आणि वायची पॉवर क्यूब आहे. दोघांची ऍडिशन करा, दोघांच्याही पॉवरची, तर ते ऍडिशन किती येते तो 4. म्हणजे फर्स्टची पॉवर आली 4, सेकंड 4, थर्ड बघा, थर्ड मध्ये व्हेरिएबल एक्स आणि वाय आहे, तर एक्स याची पॉवर आहे 2, वायची पॉवर सुद्धा 2 आहे, राहिली होती, वायची पॉवर 2 आहे. दोघांचे ऍडिशन करा, 2 प्लस 2 4, बरोबर. या तिन्ही टर्म मध्ये प्रत्येक टर्मची पॉवर ही 4 सेम येते डिग्री. त्यामुळे हे सेकंड इक्वेशन जे आहे ते झालं होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन हॅव्हिंग डिग्री 4. ओके, याची डिग्री आली 4, याची डिग्री आली 1 आणि ती सेम आहे प्रत्येक टर्मची. त्यामुळे या दोन्ही इक्वेशन म्हणायचं होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन, ठीक आहे. आता एक वेगळे एक्झाम्पल बघूया. थर्ड एक्झाम्पल, एक्स इंटू डीवाय बाय डीएक्स प्लस एक्स स्क्वेअर वाय इक्वल टू 0. आता या इक्वेशन मध्ये बघा, फर्स्ट टर्म आहे एक्स इंटू डीवाय बाय डीएक्स अँड सेकंड टर्म आहे एक्स स्क्वेअर वाय. तर फर्स्ट टर्म मध्ये व्हेरिएबल कोणता आहे तर एक्स हे व्हेरिएबल आहे. म्हणजे एक्सची डिग्री किती आहे 1, त्यामुळे या पहिल्या टर्मची डिग्री आली 1. सेकंड टर्म मध्ये कोणते व्हेरिएबल आहेत एक्स आणि वाय, हे दोन व्हेरिएबल आहेत. त्यामध्ये एकाची पॉवर 2 आहे आणि एका व्हेरिएबलची पॉवर 1 आहे. जर दोन टर्म असतील मल्टिप्लिकेशन, आपण काय करतो दोन्ही व्हेरिएबलच्या पॉवरची ऍडिशन करतो आणि ऍडिशन करून जी असणार आहे ती असणार या सेकंड टर्मची डिग्री. ह्या ठिकाणी किती येते 2 प्लस 1 3 येते.
तर बघा हे डिफरन्शियल इक्वेशन आहे, पण ते होमोजिनियस होते का? तर नाही होते. का? तर फर्स्ट टर्मची डिग्री आली 1, सेकंड टर्म डिग्री आली 1. आपल्याला डेफिनेशन काय सांगते? तर त्यामध्ये जेवढे व्हेरिएबल असतील त्या प्रत्येक व्हेरिएबलच्या डिग्रीची सम जी आहे ती सेम पाहिजे. त्यामध्ये प्रत्येक टर्मची डिग्री ही सेम पाहिजे. जर ती डिग्री सेम असेल प्रत्येक टर्मची तर ते होणार आहे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. पण या ठिकाणी तसं होत नाहीये. पहिल्या टर्मची डिग्री येते 1, सेकंड टर्म डिग्री येते 3. त्यामुळे हे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे का? तर नाहीये. दिस इज नॉट होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, तुम्हाला फरक समजला असेल. 1, 2 आपण एक्झाम्पल, हे दोन्ही पण एक्झाम्पल होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहेत. आणि अजून आपण एक एक्झाम्पल घेतलं की ते एक्झाम्पल होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन नाहीये. ठीक आहे, मग आता ही एक्झाम्पल सॉल्व्ह करायची कशी ती मेथड आपल्याला बघायची आहे. ठीक आहे, पण तुम्हाला सगळी जी एक्झाम्पल आहेत या पॉइंटमध्ये आहेत ती पूर्ण एक्झाम्पल सगळी होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन असलेलीच दिलेली आहे. त्यामुळे त्याची काळजी करू नका तुम्ही की तुम्हाला ओळखावं लागेल होमोजिनियस आहे का नाहीये. हा, तुम्हाला बघावं लागेल होमोजिनियस ते इक्वेशन येते का किंवा नाही येते ते. पण तुमच्या एक्झाम्पलमध्ये असं मला एक्झाम्पल दिसलं नाहीये की ते होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन नाहीये. बऱ्यापैकी सगळी एक्झाम्पल आहेत ती होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन असतील. जर एखादं असेल माझ्याकडून चुकून जर राहिलं असेल बघायचं ते एकमेव एखादं एक्झाम्पल वेगळं असेल, पण शक्यतो नाहीये एक्झाम्पल, माझ्या तर नजरेत आलं नाही तसं एक्झाम्पल. ठीक आहे, तर आता या टाईपची एक्झाम्पल सॉल्व्ह करायची कशी? तर सुरुवातीला आपण काय करणार, तर हे इक्वेशन dy/dx इक्वल टू कन्व्हर्ट करणार. ठीक आहे, आणि कन्व्हर्ट केल्यानंतर या टाईपची इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी एक सबस्टिट्यूशन वापरलेलं आहे. तर तो सबस्टिट्यूशन काय आहे? तर y इज इक्वल टू vx हे वापरलेलं आहे. त्या ठिकाणी जो y असेल त्या y बद्दल आपल्याला हे पुट करावं लागेल vx, आणि याची डेरिव्हेटिव्ह फाइंड करून आपल्याला dy/dx ची व्हॅल्यू फाइंड करावी लागेल. ठीक आहे, मग y इक्वल टू vx पुट करावं लागेल किंवा u इज इक्वल टू vy पुट करावं लागेल. ठीक आहे, डिपेंड असणार आहे त्यामध्ये व्हेरिएबल्स कोणते आहेत प्रेझेंट त्यावर डिपेंड आहे. ठीक आहे, पण आपले शक्यतो व्हेरिएबल x आणि y हेच आहेत. एखादं एक्झाम्पल असेल यू मधील, पण शक्यतो y आणि x हा दोन व्हेरिएबल आपले बऱ्यापैकी एक्झाम्पल आहेत. त्यामुळे आपण सबस्टिट्यूशन हे y इक्वल टू vx हे वापरणार आहोत. ठीक आहे, तर आपण बघूयात या टाईपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायची कशी. ते आपला 6.4 आहे एक्सरसाइज, तो सुरू करूया आपण आता. बघा, क्वेश्चन नंबर 1 आहे सॉल्व्ह द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन्स. आणि त्यामधील फर्स्ट एक्झाम्पल आहे x इंटू साइन ऑफ y अपॉन एक्स इंटू dy इज इक्वल टू इन स्क्वेअर ब्रॅकेट y इंटू साइन ऑफ y अपॉन एक्स मायनस एक्स इंटू dx. ठीक आहे, सुरुवातीला आपल्याला हे इक्वेशन dy/dx इक्वल टू या फॉर्म मध्ये आणावं लागेल. तर आणूयात. आपला ऑलरेडी dy आपला ह्या लेफ्ट हँड साईडला आहे, तर आपण dy फक्त ठेवूया लेफ्ट हँड साईडला, dx आणूया राईट हँड साईडला, आणि ही टर्म पाठवूया आपण लेफ्ट हँड साईडला, सॉरी राईट हँड साईडला. तर बघा, y साइन ऑफ y अपॉन एक्स मायनस एक्स अपॉन एक्स इंटू साइन ऑफ y अपॉन एक्स. ठीक आहे, आता आपण dy/dx इक्वल टू आपण हे इक्वेशन कन्व्हर्ट केलेलं आहे. आता काय आपल्याला बघायचं की हे इक्वेशन होमोजिनियस इक्वेशन, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे का? कारण होमोजिनियस इक्वेशन म्हणजे त्यामध्ये डिफरन्शियल टर्म अवेलेबल नसते, प्रेझेंट नसते त्या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये. पण आपल्या पॉइंटचंच नाव आहे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन, त्यामुळे त्या इक्वेशनमध्ये dy/dx हा असणारच आहे. ठीक आहे, आणि जस्ट होमोजिनियस इक्वेशन त्यामध्ये फक्त एक्स वाय व्हेरिएबल असतील किंवा वेगळे कोणते व्हेरिएबल असतील, पण त्यामध्ये डिफरन्शियल टर्म प्रेझेंट नसते. ठीक आहे, तर बघा इथं बघा y ची पॉवर 1 आहे, म्हणजे ह्या फर्स्ट टर्म डिग्री झाली 1. यामध्ये पण बघा साइन ऑफ y अपॉन एक्स आहे, या दोघांची ही डिग्री सेम आहे y अपॉन एक्सची. सिमिलरली सेकंड टर्म आहे एक्स, सेकंड टर्मची डिग्री पण सेम आहे. म्हणजेच जो न्यूमरेटरचे टर्म आहेत दोन, त्या दोन्ही टर्मची डिग्री 1 आहे, म्हणजे सेम आहे आणि 1 आहे ती. तर डिनॉमिनेटर बघूया. डिनॉमिनेटरला बघा एक्स आहे, एक्सची पण डिग्री 1 आहे, आणि त्याला मल्टिप्लाय साइन ऑफ y अपॉन एक्स, त्या y अपॉन एक्सची पण डिग्री काय आहे? 1 आहे. ठीक आहे, त्यामुळे ह्याची डिग्री सेम आलेली आहे, त्यामुळे आपण या इक्वेशनला म्हणणार आहोत होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. मग ती लाईन जी आहे ती लाईन इथं लिहिणं महत्वाचं आहे, त्या लाईनला 1 मार्क आहे. बघा, हे फर्स्ट इक्वेशन कन्सिडर करूया. आता या ठिकाणी आपण लिहिणार आहोत दिस इज होमोजिनियस
डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, ही आपण जी लाईन लिहिलेली आहे या लाईनला 1 मार्क असतो. तुम्ही डायरेक्ट हे लिहिलेलं आहे याच्यावर तुम्ही सबस्टिट्यूशन मेथड जर वापरली, ही लाईन न लिहिता चुकून तुमच्याकडून विसरली लिहायला ही लाईन, तर तुमच्या एक्झाम्पलमध्ये तुमचे 1 मार्क त्या ठिकाणी कट होणार. ठीक आहे, आता आपण लिहिलेल्या ठिकाणी आपल्याला समजले की दिलेलं इक्वेशन होमोजेन्स आहे, डिफरन्शियल इक्वेशन आहे. आता आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी एक सबस्टिट्यूशन आपल्याला सांगितलेलं आहे, तो आपण या ठिकाणी यूज करणार. तर बघा, पुट y इज इक्वल टू Vx. आता आपण y बद्दल व्हॅल्यू पुट करतो त्यामुळे पूर्ण एक्झाम्पल मधून y हा डिलीट झाला पाहिजे. त्यामुळे आपण y हा आपण पुट केला की y जाईलच, त्याचबरोबर dy/dx सुद्धा आपल्याला हवा आहे, त्याबद्दल आपल्याला व्हॅल्यू पुट करावी लागेल. सो आपण या इक्वेशनला डिफरन्शिएट करून त्या ठिकाणी dy/dx फाइंड करणार. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x अँड वी गेट काय मिळेल आपल्याला, तर dy/dx इज इक्वल टू v इंटू डेरिवेटिव्ह ऑफ x इज 1 प्लस x इंटू डेरिवेटिव्ह ऑफ v dv/dx. म्हणजेच dy/dx ची व्हॅल्यू काय आली, v प्लस x इंटू dv/dx. ठीक आहे, dy/dx आपल्याला मिळालेला आहे, तो आता पुट करूया आपण आणि v बद्दल सुद्धा व्हॅल्यू पुट करूया. तर बघा, पुट याला आपण सेकंड इक्वेशन कन्सिडर करूया आणि याला आपण थर्ड इक्वेशन कन्सिडर करूया. पुट second and third in equation 1. It become आपल्याला काय मिळेल, dy/dx बद्दल आपण काय पुट करणार आहोत, v प्लस x इंटू dv/dx इज इक्वल टू y मीन्स vx इंटू साइन ऑफ vx अपॉन x माइनस x अपॉन x इंटू साइन ऑफ vx अपॉन x. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी x कॅन्सल होईल, या ठिकाणी x कॅन्सल होईल. ठीक आहे, या न्यूमरेटर मधल्या टर्म मधून x कॉमन निघेल, मग काढूया कॉमन. म्हणजेच x इंटू ब्रॅकेट इथे वरती शिल्लक राहील v साइन ऑफ v मायनस 1 अपॉन x इंटू साइन v. अब ही टर्म मिळालेली आहेत, यामध्ये सुद्धा x कॅन्सल होतोय. x कॅन्सल होऊन जी टर्म राहणार आहे ती आपण टर्म लिहूयात. तर आपल्याला काय मिळते बघा, v प्लस x इंटू dv/dx इज इक्वल टू v साइन v मायनस 1 अपॉन साइन v. ठीक आहे, आता आपण काय करणार, आपल्याला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म झालेला आहे बरोबर, 6.3 मध्ये आपण तो वापरलेला आहे. तर तो व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म आपण इथून पुढे वापरणार, व्हेरिएबल सेपरेट करणार आणि त्यानंतर मग इंटिग्रेट करणार. बाकी मेथड पूर्ण सेम आहे. 6.3 आपण ज्याप्रमाणे सॉल्व्ह केला त्याचनुसार आपण ह्यामधील एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. फक्त त्यात एक्स्ट्रा काय आहे, तर आपल्याला या ठिकाणी होमोजेनियस इक्वेशन आहे का हे सांगितलेलं आहे बघायला. त्याचबरोबर आपण ते सॉल्व्ह करणार आहोत. ते सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला फक्त एक सबस्टिट्यूशन त्या ठिकाणी दिलेलं आहे. बाकी सगळी मेथड पूर्ण सेम आहे, थोडासा फक्त पार्ट एक्स्ट्रा आहे आपण जो याच्या आधी केला तो. आता इथून पुढे बघा आपण व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म वापरणार आहोत. तर बघा काय करणार आपण या ठिकाणी जी साइन व्ही आहे आणि वर न्यूमरेटर 2 टर्म आहेत त्या ठिकाणी आपण साइन व्ही सेपरेट करणार आणि हा जो व्ही आहे तो व्ही आपण राईट हँड साइडला पाठवूया. तो पॉझिटिव्ह आहे, राईट हँड साइडला गेला की तो निगेटिव्ह होईल. सो x इंटू dv अपॉन dx इज इक्वल टू v साइन v अपॉन साइन v मायनस 1 अपॉन साइन v मायनस v. आता x इंटू dv अपॉन dx इक्वल टू साइन v कॅन्सल, v शिल्लक राहील. 1 अपॉन साइन v याचा कोसेक v मध्ये कन्व्हर्जन होईल मायनस v. ठीक आहे, प्लस मायनस v कॅन्सल होईल. आपण हा dv आहे ही नंतर आपण करूयात dv अपॉन dx इज इक्वल टू मायनस कोसेक v. आता यामध्ये बघा आपल्याला dv आणि dx ह्या 2 टर्म आहेत, डिनॉमिनेटर ठेवायच्या नाही, तर आपण न्यूमरेटरलाच ठेवायच्या आहेत. सो आपण मायनस कोसेक मधला कोसेक v जो आहे तो आपण लेफ्ट हँड साइडला आणूयात आणि x आणि dx ही पूर्ण टर्म राईट हँड साइडला पाठवूयात. म्हणजेच 1 अपॉन मायनस कोसेक v, फक्त कोसेक v लिहूया, मायनस आणि या साइडलाच ठेवूयात, मायनस 1 अपॉन x इंटू
dx. इथं असणार आहे dv. बघा आपले व्हेरिएबल सेपरेट झालेले आहेत. ठीक आहे. सो आता आपण इंटिग्रेट करूया. सो नाव इंटिग्रेटिंग बोथ साइड वी गेट, आपल्याला काय मिळणार आहे तर बघा 1 कोसेक v, इंटिग्रेशन ऑफ 1 कोसेक v इंटू dv इक्वल टू मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 x इंटू dx. ठीक आहे. 1 कोसेक v, तर 1 कोसेक v आहे. 1 कोसेक म्हणजे काय असतो, साइन असतो, बरोबर. कोसेकचा रेसिप्रोकल साइन आणि साइनचा रेसिप्रोकल कोसेक. त्यामुळे आपण 1 कोसेक साइन v मध्ये कन्वर्जन करूयात. मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 x इंटू dx. आता साइन v याचं काय येते इंटिग्रेशन, the integration of sin v is minus cos v is equal to minus 1 x integration log x plus integrating constant c. बघा फक्त आपल्यामध्ये आपल्या एक्झाममध्ये एकच टर्म लॉग मध्ये आलेली आहे, म्हणजे ते इंटिग्रेशनचं लॉग मध्ये आलेलं आहे. त्यामुळे आपण जो सी घेतला तो सी आपण लॉग मध्ये घेतलेला नाहीये, तो सिंपल आपण सी घेतला. जर कॉस व्ही हा सुद्धा लॉग मध्ये आपल्याला मिळाला असता आणि हे टर्म सुद्धा लॉग मध्ये आहेच, तर आपण हा सी आहे तो लॉग सी कन्सिडर केला असता. ठीक आहे. तर बघा मायनस कोसेक व्ही मायनस लॉग आहे तो आपण यासाठी होते पॉझिटिव्ह होईल. लॉग एक्स इज इक्वल टू सी, सॉरी कोसेक नाही कॉस आहे. माइनस कॉस व्ही माइनस प्लस लॉग एक्स इज इक्वल टू सी. मायनस कॉमन काढूया आपण. मायनस इंटू ब्रॅकेट कॉस व्ही मायनस लॉग एक्स इज इक्वल टू सी. आणि हे मायनस नाही आपण कॉसला देऊया, सी ला देऊन टाकूया आणि सी जो आहे तो सी पुन्हा पॉझिटिव्ह लिहूयात. म्हणजे काय मिळेल बघा, कॉस व्ही म्हणजे आपला व्ही ची व्हॅल्यू वाय अपॉन एक्स आहे, ती व्हॅल्यू मात्र लास्टला रिप्लेस करायची, व्ही आहे असं ठेवायचं नाही आन्सर मध्ये, तर आपल्याला कम्प्लीट मार्क्स मिळतील. लॉग एक्स इज इक्वल टू मायनस सी. तर मायनस सी हे कॉन्स्टंटच आहे, मायनस सी असो किंवा प्लस सी असो तो कॉन्स्टंट आहे, त्यामुळं तो पुन्हा आपण सी लिहू शकतो. सो आपण याला C1 कन्सिडर करूयात आणि मग आपला आन्सर लिहूया. कॉस वाय अपॉन एक्स मायनस लॉग एक्स इज इक्वल टू सी, सिन्स वेअर मायनस C1 इज इक्वल टू सी. जरी त्या सीला मल्टिप्लाय कॉन्स्टंट कोणताही 2 आला, 3 आला, 4 आला, काही आली टर्म, तरी पुन्हा त्या 2c असे 3c त्याला परत आपण सी हा कॉन्स्टंट कन्सिडर करायचा, कारण तो कॉन्स्टंट सीच असतो. जरी त्याला कुठलीही टर्म मल्टिप्लाय होऊ देत, ती टर्म कॉन्स्टंटच राहते. त्यामुळं त्याला मल्टिप्लाय व्हेरिएबल येणार नाही, हे लक्षात ठेवा. व्हेरिएबल सोडून त्याला मल्टिप्लाय जर कोणताही नंबर आला कॉन्स्टंट नंबर, तर किंवा मायनस साइन मल्टिप्लाय त्या सीला पुन्हा आपण कॉन्स्टंट सी हे त्या ठिकाणी रिप्लेस करून त्या ठिकाणी मेन्शन करायचं. ठीक आहे. तर बघा आपण या स्टेपचे अजून एक्झाम्पल बघणार आहोत. तर हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. आपण पुढे बघूया एक्झाम्पल दुसरं. नेक्स्ट बघा फोर्थ एक्झाम्पल आहे. y² dx प्लस xy प्लस x² इंटू dy. हे फोर्थ एक्झाम्पल आहे. आधी हेच आपलं एक्झाम्पल dy अपॉन dx इज इक्वल टू कन्वर्ट करायचं, करूया कन्वर्ट. तर काय येईल बघा, dx ची टर्म आहे ती आपण राईट साईडला पाठवूयात. आपल्याला काय मिळेल, xy प्लस x² इंटू dy इक्वल टू मायनस y² इंटू dx. So dy upon dx is equal to minus y² upon xy plus x². dy by dx काय कशाला ठेवायचा, कारण आपल्याला ज्यावेळेला आपण सबस्टिट्यूशन मेथड वापरणार आहोत त्यावेळेला आपल्याला त्या ठिकाणी dy by dx फाइंड करावा लागतो आणि ती व्हॅल्यू आपण डायरेक्ट ह्या ठिकाणी पुट करू शकतो. त्यामुळे आपण स्टार्टिंगलाच dy by dx इक्वल टू एक्झाम्पल कन्वर्ट करून ठेवायचं. ते कन्वर्ट केलं असेल तर आपल्याला पुढे सॉल्व्ह करायला इझी जाईल. त्यासाठी मी एक्झाम्पल dy by dx इक्वल टू कन्वर्ट केलं आणि त्यानंतर मग आपली जी मेथड आहे ती मेथड त्या ठिकाणी वापरलेली आहे. आता बघा हे एक्झाम्पल होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे का, तर न्यूमरेटरची टर्म बघा y² आहे, त्या ठिकाणी y ची डिग्री 2 आहे, डिनॉमिनेटरला बघा x इंटू y आहे, x ची पॉवर 1 y ची पॉवर 1, दोघांची एकत्र 1 प्लस 1 किती झाले 2. सेकंड टर्म आहे x² पॉवर 2 आहे, डिग्री 2 आहे,
म्हणजेच या पूर्ण सगळ्यामध्ये प्रत्येकाची डिग्री ही 2 आहे, बरोबर. म्हणजे आपलं हे एक्झाम्पल जे आहे ते होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे. सो ते मेन्शन करूया. दिस इज फर्स्ट इक्वेशन. दिस इज होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. हॅव्हिंग डिग्री 2 तुम्ही लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालतं. फक्त ते होमोजिन डिफरन्स इक्वेशन आहे का हे मात्र लिहिणं गरजेचं आहे. आणि जरी तुम्ही त्या ठिकाणी पुढे परत लाईन वाढवली हॅव्हिंग डिग्री 2 डिग्री 1 तरी चालेल. ठीक आहे. सॉल्व्ह करूया. आता आपण काय पुट करणार आहोत, तर y इज इक्वल टू vx. डिफरन्शिएट दॅट विथ रिस्पेक्ट टू x. दिस इज सेकंड इक्वेशन. and derivative is dy by dx is equal to v plus x into dv by dx. डायरेक्ट लिहून टाकायचं, कारण तुमचं हे आपोआप पाठ होईल एक्झाम्पल सॉल्व्ह करून करून. त्यामुळे ही व्हॅल्यू जी आहे म्हणजे ही dy इज इक्वल डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट लिहिली, एक्स वाय व्ही इंटू 1 लिहायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही डेरिव्हेटिव्ह या टाईप मध्ये तरी चालेल. दिस इज थर्ड इक्वेशन. सो पुट सेकंड अँड थर्ड इक्वेशन इन 1. वी गेट आपल्याला काय मिळेल, तर dy बाय dx म्हणजेच v प्लस एक्स इंटू dv बाय dx इज इक्वल टू मायनस वाय स्क्वेअर म्हणजेच मायनस व्ही स्क्वेअर एक्स स्क्वेअर. दोघांचा एकत्र स्क्वेअर आहे तो सेपरेट करून लिहिला आपण आधीच. अपॉन एक्स इंटू वाय म्हणजेच एक्स इंटू व्ही इंटू एक्स प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. व्हॅल्यू पुट केल्या तर आपण काय करणार, तर व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म तो अप्लाय करून सगळे व्हेरिएबल म्हणजे एक्स आणि व्ही हे दोन्ही व्हेरिएबल पूर्णपणे सेपरेट करणार. सेपरेट करून त्याला डीव्ही आणि डीएक्स जेव्हा अप्लाय करणार त्यानंतर मग आपण इंटिग्रेट करणार. तर बघा आपण काही टर्म कॅन्सल होत आहेत का ते बघूयात. तर एक्स इंटू डीव्ही अपॉन डीएक्स इज इक्वल टू मायनस एक्स स्क्वेअर इंटू व्ही स्क्वेअर अपॉन डिनॉमिनेटरला बघा एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर येईल आणि तो एक्स स्क्वेअर हा एक्स स्क्वेअर डिनॉमिनेटर दोन्ही टर्म मधून कॉमन निघेल. मग तो डायरेक्ट मी कॉमनच लिहिते व्ही प्लस 1 आणि इकडचा व्ही इकडे मायनस होईल. ठीक आहे. सो एक्स स्क्वेअर कॅन्सल होती. आपल्याला नेक्स्ट टर्म काय मिळेल, तर एक्स इंटू डीव्ही अपॉन डीएक्स इज इक्वल टू मायनस व्ही स्क्वेअर अपॉन आता या ठिकाणी बेस सेम करावं लागेल. ओके. व्ही स्क्वेअर अपॉन व्ही प्लस 1 मायनस व्हीचा. सो व्ही स्क्वेअर अपॉन व्ही प्लस 1 म्हणजे आपण एकत्रच लिहूया ते मायनस व्ही इंटू ब्रॅकेट व्ही प्लस 1 अपॉन दोघांचाही कॉमन बेस व्ही प्लस 1 होईल. काय केलं आपण, एक्स स्क्वेअर कॅन्सल केला आणि त्याचबरोबर या दोन्ही टर्मचा बेस सेम केला सेम. व्हीला व्ही प्लस 1 ने मल्टिप्लाय केलं आणि त्यामुळे दोघांचा बेस इक्वल झाला. आता आपण पुढे सॉल्व्ह करूयात. बघा काय येते, एक्स इंटू डीव्ही अपॉन डीएक्स इज इक्वल टू मायनस व्ही स्क्वेअर मायनस व्ही. काय केलं आपण, व्ही प्लस म्हणला ब्रॅकेटमध्ये आत मल्टिप्लाय केला आहे. आपल्याला काय मल्टिप्लाय केल्यानंतर तर बाहेरचा व्ही जो होता निगेटिव्ह होता या मायनस साईनमुळे, त्यामुळे व्ही मायनस व्ही इंटू व्ही मायनस व्ही स्क्वेअर झाला मायनस व्ही इंटू प्लस 1 मायनस व्ही झाला अपॉन व्ही प्लस 1. सो एक्स इंटू डीव्ही बाय डीएक्स इज इक्वल टू मायनस व्ही स्क्वेअर मायनस 2v स्क्वेअर मायनस व्ही अपॉन व्ही प्लस 1 असे येणार आहे. या पूर्ण टर्ममधून व्ही कॉमन निघतोय, काढूया कॉमन. व्ही इंटू ब्रॅकेट मायनस साईन सुद्धा कॉमन काढूयात. ज्यामध्ये आपल्याला काय मिळेल, तर व्ही 2v प्लस 1 ओके अपॉन व्ही प्लस 1 एक्स इंटू डीव्ही अपॉन डीएक्स. थोडं आपण हे सॉल्व्ह केलं आहे. आता आपण व्हेरिएबल्स वेगळे करूयात. व्हेरिएबल्स वेगळे कसे करणार, तर पूर्ण ही टर्म आपण इकडे आणूयात आणि एक्स इंटू अपॉन डीएक्स तो पूर्ण टर्म राईट हँड साईडला नेऊयात. म्हणजे आपल्याला काय मिळेल, तर याचा रेसिप्रोकल होईल, बरोबर. कारण या ठिकाणी डिवाइड होईल ही टर्म, बरोबर. त्यामुळे ती पूर्ण टर्म रेसिप्रोकल मध्ये होणार आहे कन्वर्ट. त्यामुळे आपण डायरेक्ट लिहितानाच ती टर्म रेसिप्रोकल करून लिहूया. व्ही प्लस 1 अपॉन मायनस व्ही इंटू ब्रॅकेट 2v प्लस 1 इंटू डीव्ही इज इक्वल टू 1 अपॉन एक्स इंटू डीएक्स. केला रेसिप्रोकल. आता काय करणार, तर डिनॉमिनेटर जो आहे तो आपण न्यूमरेटरला सेपरेट करणार. पण तो सेपरेट करायच्या आधी आपल्याला काय करावं लागेल, तर डिनॉमिनेटरला एक ब्रॅकेट आहे 2v प्लस 1 ते ब्रॅकेट
न्यूमरेटरला तयार होते का ते बघायचे. तयार होईल, पण कशा प्रकारे तयार होईल. ऑलरेडी पॉझिटिव्ह साईन आपल्या न्यूमरेटरला आहेच, +1 आहे, फक्त व्ही आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला काय हवं आहे, तर 2v जर असेल तर आपण दोन टर्म सेपरेट केल्या की आपल्याला न्यूमरेटरला काय होईल, ते ब्रॅकेट आणि डिनॉमिनेटरचं ब्रॅकेट सेम होईल आणि ते कॅन्सल होईल. मग ते सेम कसं होईल, तर आपल्याला 2v हवाय, जो हवा आहे तो आपण लिहिलाय बरोबर. 2v कधी येतो, ज्या वेळेला व्ही मध्ये व्ही ऍड होतो त्यावेळेला त्या ठिकाणी आपल्याला 2v मिळतो. म्हणजे आपण या व्ही मध्ये एक व्ही ऍड केला बरोबर, आणि तोच व्ही मग आपण सबस्ट्रॅक्ट करणार. बघा समजलं का. बघा 2v मधून हा व्ही कॅन्सल होईल आणि पॉझिटिव्ह व्ही मिळेल आणि हे ब्रॅकेट या ठिकाणी आपोआप आपल्याला मिळेल v+1. ठीक आहे, आपण ऍडजस्टमेंट केली. आपल्याला एक्झाम्पलचा आन्सर हवा आहे म्हणून dv = 1/x × dx. आता बेस सेपरेट करूयात. तर 2v + 1 अपॉन -v इंटू ब्रॅकेट 2v + 1 -v अपॉन. तर बघा हे जे मायनस साइन आहे ते मायनस साइन आपण कंबाईन देऊया बाहेर. ओके, सो v इंटू ब्रॅकेट 2v + 1 अपॉन v -v अपॉन v इंटू ब्रॅकेट 2v + 1 = 1/x × dx. ठीक आहे, सो 2v + 1 v इंटू v + 1 2v + 1 दोन्ही कॅन्सल होतील. हे मायनस साइन आपण काय करूया, आता लेफ्ट हँड साईडला आहे तर आपण राईट हँड साईडला या 1/x ला देऊन टाकूयात. म्हणजे काय आपल्याला मिळेल, तर 1/v मायनस v कॅन्सल होईल 1/2v + 1 इथे dv राहिला लिहायचा. ठीक आहे, याला मल्टिप्लाय आहे dv = -1/x × dx. आता काय करावं, तर इंटिग्रेट करूया. व्हेरिएबल्स पूर्ण वेगळे झालेले आहेत, आपण इंटिग्रेट करू शकतो. सो ते लिहूया इंटिग्रेटिंग बोथ साइड वी गेट. आपल्याला काय मिळेल, तर बघा आपल्याला काय मिळेल. तर इंटिग्रेशन अप्लाय करूया, त्यानंतर मग इंटिग्रेशन फाइंड आउट करूयात. सो इंटिग्रेशन ऑफ 1/v minus 1/2v + 1 into dv = इंटिग्रेशन ऑफ 1/x × dx. बघा ह्या टर्मवर इंटिग्रेशन अप्लाय केलं = -1/x इंटिग्रेशन अप्लाय केले आपण. आता या ठिकाणी सेपरेट करू इंटिग्रेशन दोन्ही टर्म वरती आणि मग आन्सर फाइंड करूया. तर इंटिग्रेशन ऑफ 1/v dv minus इंटिग्रेशन ऑफ 1/2v + 1 into dv = इंटिग्रेशन ऑफ 1/x × dx. तर 1/v इंटिग्रेशन आपल्याला काय मिळेल, तर log v मायनस 1/2v + 1 याचे इंटिग्रेशन काय होईल, तर log 2v + 1. पण आता या ठिकाणी बघा इंटिग्रेशन आलेलं आहे log 2v + 1. तर आपल्याला रूल काय माहिती इंटिग्रेशनचा, जर त्या टर्म मध्ये त्या व्हेरिएबलला जर मल्टिप्लाय 2 असेल, त्यात जे व्हेरिएबल असेल ते कॉन्स्टंट सोडून, तर तो 2 जो आहे, तो जो व्हेरिएबल मल्टिप्लाय आहे तो 2 काय होतो, इंटिग्रेशन काढताना त्या टर्मला डिवाइड होतो आणि हे येते या टर्मचे इंटिग्रेशन. त्यामुळे यामध्ये हा 2 जो आहे तो डिवाइड झालेला आहे. ओके, सो इक्वल टू -log x. आता आपले तिन्ही इंटिग्रेशन लॉग मध्ये आलेले आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी जो कॉन्स्टंट c घेणार आहोत, इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c, तो सुद्धा आपण लॉग मध्ये घेणार, log c. ठीक आहे, आता बेस सेम करूयात. काय येईल, 2 log v minus log of 2v + 1. या सगळ्याचा बेस 2 कॉमन झालेला आहे, मायनस log x + log c. तर log x + log c मध्ये लॉग मायनस एक लॉग मायनस आहे, log x ला मायनस साइन आहे, त्यामुळे या ठिकाणी लॉग जो c आहे तो न्यूमरेटर आहे आणि एक जो निगेटिव्ह लॉग आहे त्या लॉग मधील व्हेरिएबल ते डिवाइड होईल, log of c/x येईल. ठीक आहे, आणि हा जो 2 आहे डिवाइड आहे तो 2 या log c/x ला मल्टिप्लाय होईल. तो मी ह्या स्टेपला मल्टिप्लाय करते, तुम्ही एक स्टेप ऍड करा, वाढवा मी तुमच्या सॉल्व्ह करताना. ठीक आहे, हा 2 मल्टिप्लाय झाला. आता बघा log 2v + 1 =
आता आपल्याला हे दोन लॉग आपल्याला एकत्र करायचे आहेत. तर हा जो 2 आहे तो मल्टिप्लाय, मग तो काय होईल, या व्हीला स्क्वेअर मध्ये होईल. म्हणजेच लॉग व्ही स्क्वेअर मायनस लॉग 2v प्लस 1 इक्वल टू 2 लॉग सी अपॉन एक्स. ठीक आहे. तर आता लॉग व्ही स्क्वेअर मायनस लॉग 2v प्लस 1 जी टर्म आहे त्यामध्ये बघा ही टर्म निगेटिव्ह आहे, म्हणजे व्ही स्क्वेअरला अपॉन 2v प्लस होणार आहे. तर करू हे दोन लॉग एकत्र करूयात. तर लॉग ऑफ व्ही स्क्वेअर अपॉन 2v प्लस 1 एन इज इक्वल टू 2 लॉग सी अपॉन एक्स. आता हा जो 2 आहे तो आपण करूया, तर तो पॉवर मध्ये घेऊया, दोघांच्या पॉवर मध्ये. लॉग लॉग दोन्ही कॅन्सल होतील. आपल्याला काय मिळेल, तर व्ही स्क्वेअर अपॉन 2v प्लस 1 इक्वल टू सी अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजेच सी स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर आहे. ते ब्रॅकेट स्क्वेअर आपण सेपरेट करू शकतो, मग तो सेपरेट याप्रमाणे होतो. आता व्ही पुट करूया. व्ही म्हणजे कोण आहे आपला, तर वाय अपॉन एक्स आहे, ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2y अपॉन एक्स प्लस 1 इक्वल टू सी स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. आता हे थोडं सॉल्व्ह होईल. सॉल्व्ह करूया आपण. थोडं सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला प्रॉपर आन्सर मिळेल जे आपल्याला हवं आहे ते. तर बघा काय मिळेल आपल्याला आन्सर, तर वाय अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आहे तो सेपरेट करूया, म्हणजे वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर होईल. वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर होल डिवायडेड बाय 2y अपॉन एक्स आहे तो सेम करू, बेस सेम त्याच्यामुळे 2y अपॉन एक्स 2y प्लस एक्स अपॉन एक्स होईल इज इक्वल टू सी स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर येईल. ठीक आहे. या एक्स स्क्वेअर मध्ये हा एक्स कॅन्सल होईल. आपल्याला बघा हे आहे कसं बघा, वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इंटू याचं रेसिप्रोकल होईल एक्स अपॉन 2y प्लस एक्स इज इक्वल टू सी स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. ह्या दोन्ही मधील एक कॅन्सल होतील, एक्स कॅन्सल होऊन आपल्याला मिळणार आहे काय, तर वाय स्क्वेअर अपॉन एक्स इंटू ब्रॅकेट 2y प्लस एक्स इज इक्वल टू सी स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. आता हा जो एक्स आहे हा मल्टिप्लाय डिवाइड आहे, सॉरी, मग तो या साईडला आपण जर घेतो तो काय होईल, मल्टिप्लाय होईल. किंवा आपण हा एक्स स्क्वेअर जो आहे तो आपण आणू ह्या साईडला. वाय स्क्वेअर अपॉन आपण एक्स हाच एक्स तिथे पाठवूया. आपल्याला आन्सर काय मिळेल बघा, तर 2y प्लस एक्स इज इक्वल टू सी स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इंटू हा एक्स मल्टिप्लाय होणार आहे. हे दोन्ही मधील एक एक्स कॅन्सल होतील. आपल्याला मिळेल वाय स्क्वेअर अपॉन 2y प्लस एक्स इज इक्वल टू सी स्क्वेअर अपॉन एक्स. बघा आपण थोडं सॉल्व्ह केलं एक्झाम्पल. हे सॉल्व्ह आपल्याला जसं आन्सर हवं आहे त्याप्रमाणे आपण सॉल्व्ह केलेलं आहे. तर आपल्याला आन्सर काय मिळालं बघा, तर हा एक्स आपण इकडे आणूयात, काय होईल, मल्टिप्लाय होईल आणि ही टर्म तिकडे वाढेल ती सी स्क्वेअरला मल्टिप्लाय, म्हणजे डिवाइड कोणतीही टर्म शिल्लक राहणार नाही. तो वाय स्क्वेअर इंटू एक्स इज इक्वल टू सी स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 2y प्लस एक्स. दिस इज द सोल्युशन ऑफ अवर एक्झाम्पल. ठीक आहे. हे आपला आन्सर आलेला आहे. तुम्हाला हा पॉईंट चांगला समजला असेल. आपण जे दोन एक्झाम्पल आता केली सॉल्व्ह ती सुद्धा तुम्हाला समजली असतील. या टाईपचे आपण अजून एक्झाम्पल घेणार आहोत, पण तोपर्यंत तुम्ही ही एक्झाम्पल 2 आहेत ती बघा व्यवस्थित. त्यावर डिपेंड अजून एक्झाम्पल आहेत त्यासारखी सेम आहे ती ट्राय करा, सुटतायत का बघा. आपण नेक्स्ट लेक्चरला याच पॉईंटवर डिपेंड अजून एक्झाम्पल घेऊयात.